कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सागर कदम. माझे कोकणमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाइम बुलेटिन. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या हेडलाईन्स. बारमध्ये रंगरेली करायला जाणे पडले महागात. ठुमके मारणाऱ्या 32 बारबाला तावडीत. बारबालांसह 78 जणांवरती पोलिसांची कारवाई. पेणमध्ये बेणसे सिद्धार्थनगर गावाला आगीचा विळखा. अग्नी तांडवाने गावकरी झाले भयभीत. अग्नीच्या रौद्र रूपाने गावकऱ्यांची पळापळ. रत्नागिरी शहरात जाळण्यात येणाऱ्या कचरापासून विषारी धूर. धुरापासून शहरातील नागरिकांची मुक्तता करावी. रत्नागिरी नगरपालिकेकडे निवेदनाद्वारे मागणी. आणि अस्सल मालवणी भेरा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज. चित्रपटात स्थानिक कलाकारांच्या भूमिका. 28 फेब्रुवारीला वेंगुर्ल्यात चित्रपट होणार रिलीज. आता पाहूया सविस्तर वृत्त. खालापूर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या डान्स बार मध्ये बारबाला अश्लील हावभाव, संगीताच्या तालावरती विभत्स नृत्य करताना बांगलादेशी व अल्पवयीन बारबाला यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. खालापूर तालुक्यातील समुद्रा बार, हॉटेल स्वागत, हॉटेल पूनम अशा 3 ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे. खालापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेल समुद्रा येथे 8 बारबाला, 7 ग्राहक व 7 कर्मचारी आणि व्यवस्थापक नागेश यादव. हॉटेल स्वागत येथे 12 बारबाला, 10 ग्राहक व 6 कर्मचारी यांच्यासह श्रीमती मीरा खातून सुकतचंद शंख. हॉटेल पूनम येथे 12 बारबाला, 7 ग्राहक, 3 कर्मचारी यांच्यासह तोष संजीवा मोगवीरा यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीच्या आधारावरती स्थानिक गुन्हे शाखेनं खालापूर पोलीस ठाण्यामध्ये असणाऱ्या बारवरती रेड केलेले आहेत. त्यामध्ये समुद्र बार, स्वागत बार आणि पूनम बार या 3 ठिकाणी छापे टाकले. तेव्हा असं लक्षात आलं की बारबाला आक्षेपार हावभाव करून नृत्य करताना मिळालेले आहेत आणि त्या ठिकाणी काही कस्टमर्स पण होते. तर यामध्ये 3 बारमध्ये जे छापे पडले त्यामध्ये एकूण 78 लोकांच्या वरती कारवाई करण्यात आलेली. आणि ही कारवाई जी आहे ही एकतर महाराष्ट्र पोलीस अधिनियम याप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे आणि खालापूर पोलीस ठाण्यामध्ये रितसर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. रायगडच्या पेण तालुक्यातील बेणसे सिद्धार्थनगर गावाच्या लगत आज अचानक आगीने पेट घेतला. बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले. गावाला अग्नितांडवाने घेराव घातल्याने नागरिक भयभीत झाले. समय सूचकता राखत आपल्या परीने ग्रामस्थ व तरुणांनी उपलब्ध पाण्याच्या वापराने आग विझवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र कडाक्याचे ऊन व पालापाचोळा यांनी पेट घेतला. आग नियंत्रणाबाहेर गेल्याने तातडीने रिलायन्स कंपनीकडून अग्निशामक बंब बोलवण्यात आले. यावेळी आलेल्या फायर ब्रिगेडच्या सहाय्याने आगीवरती नियंत्रण आणण्यात आले. या आगीच्या घटनेत ग्रामस्थ व फायर ब्रिगेडच्या मदतीने अनर्थ टळलाय. मात्र या आपत्तीत अनेक प्रश्न उभे राहिले. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. जामच पेटला हो, सगळं संपलं हे आता. रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथील घनकचरा प्रकल्पात जाळण्यात येणाऱ्या कचऱ्यापासून विषारी धूर निघत असून त्यापासून नागरिकांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत नगरपालिकेने लवकरात लवकर मार्ग काढून नागरिकांना या त्रासातून मुक्त करावा अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष नौसीन काझी यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी काल 24 फेब्रुवारी रोजी रत्नागिरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांना दिले आहे. यावर मुख्याधिकारी श्री बाबर यांच्याशी चर्चा केल्यावरती त्यांनी योग्य ती खबरदारी घेतली जाईल असे आश्वासन दिले आहे. विषारी धुरापासून शहरातील नागरिकांना, विशेष करून कोकण नगर व त्याच्या आसपासच्या परिसरातील नागरिकांना खूप त्या धुराचा त्रास होतो. तिथे राहणारे स्थानिक लोक आणि लहान मुलं, वयस्कर माणसं यांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावं लागेल. या अनुषंगाने आम्ही आज रत्नागिरी नगरपालिकेतील मुख्याधिकारी यांना एक निवेदनच दिलेलं आहे आणि त्यानुसार त्यांनी त्याच्यावर योग्य ती खबरदारी घेऊन वेगवेगळं त्याचा इलाज करावा, जेणेकरून स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही. आणि तसेच इकडे आल्यानंतर आम्हाला त्यांनी तसंच सांगितलं की आम्ही योग्य ती खबरदारी घेऊ, कारण तिथे खूप वर्षापासून सुमारे 25 वर्षापासून डम्पिंग केलेला कचरा तिथे साठवून ठेवलेला आहे आणि तिथे कधी कधी तिथे असामाजिक तत्वही त्यांच्यापासूनही तिथे ती आग लावण्यात येते. त्याच्यामुळे आम्ही पण त्यांना सांगितलं त्याच्यात तुम्ही खबरदारी काय घ्या. ते म्हटले की त्याच्यासाठी एक राखीव जागा पण आम्ही बघितलेली आहे MIDC मध्ये
आणि तिथे आता तो कचरा तिथे तो स्थलांतरित करणार आहोत. तर आशा आहे की आम्हाला ते ह्याच्यापुढे तसं करत लोकांना त्रास होणार नाही आणि आम्हाला नगरपालिकेला सहकार्य मिळेल. माजी आमदार राजन साळवी यांनी शिंदे सेनेत पक्षप्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच लांजा दौऱ्यावरती आले होते. माजी आमदार राजन साळवी यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये स्वागत करण्यात आले. लांजा येथील काळे छात्रालय येथे आमदार किरण सामंत यांनी राजन साळवी यांचे भव्य स्वागत केले. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांना संबोधित करताना राजन साळवी यांनी येणाऱ्या नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका जिंकायच्या आहेत आणि कोकणात उरली सुरली शिवसेना वाढवायची आहे असे प्रतिपादन केले. ठाणा आनंद दिघे साहेबांच्या मठामध्ये माझ्यासोबत आलेल्या सर्व अन्य मंडळींना घेऊन त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत असतील, सन्माननीय आमदार किरण सामंत असतील यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते माझा प्रवेश केला. त्यांनी मला संपूर्ण पक्षामध्ये पुन्हा एकदा सामावून घेतलं आणि सांगितलं आम्हाला की आपल्याला संपूर्ण कोकणामध्ये सामंत असतील, साळवी असतील, परिवार असतील, आपली सर्व मंडळी असतील, आपले पदाधिकारी असतील, त्या सर्व मंडळी हातामध्ये हात घालून त्या ठिकाणी आपल्याला कोकणामध्ये शिवसेना उरली सुरली जी शिल्लक आहे ती वाढवायची. आपण आपल्या माध्यमातून किंवा आपल्या मार्गदर्शनाखाली आपल्याला जास्तीत जास्त सभासद नोंदणी हा करायचा आहे आणि त्याच्यावरती आपण संघटनात्मक कशा पद्धतीने करता येईल हे तुमचं मार्गदर्शन आम्हाला गरजेचं आहे. संघटना 100% व्हावी म्हणजे आता आमदारकी झाली, खासदारकी झाली, परंतु भविष्यात ज्या ज्या निवडणुका असतील, ग्रामपंचायती असतील, पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद असतील, नगरपंचायती, नगरपालिका या ठिकाणी आपला 100% शिवसेना म्हणून आपण लढवू. आपण शिवसेनेच्या प्रत्येक उमेदवारांना निवडून देऊ ही मला पूर्ण खात्री आहे. लांजा येथे राजन साळवी यांचे स्वागत करताना किरण उर्फ भैया सामंत यांनी मोठा राजकीय गौप्यस्फोट केला आहे. पाहूयात. ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला, उभाटामधून बाहेर शिवसेनेमधून बाहेर पडायचा निर्णय घेतला, त्या दिवसापासून मी असेल, उदय असेल, साळवी साहेबांच्या मागे होते. आपल्याला मुद्दाम इतिहास सांगतो, परंतु साळवी साहेबांना काही गोष्टींना योग्य वेळी योग्य निर्णय जो म्हणतो, पण ह्या बाबतीमध्ये सामंत योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये सामंत हुशार आहे. मी कधीच माझ्या गुणाची शपथ घेत नाही, परंतु मी साळवी साहेबांच्या बाबतीमध्ये एक शपथ घेतली आठवत असेल, तुम्ही पक्षप्रवेश करा, तुम्ही तिकडनं आमदार व्हा, उदय रत्नागिरीतून आमदार होते आणि मला खासदार व्हा. मी भाऊ साळवींच्या घरी असेल, संजूच्या असेल, सगळ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या वहिनीला सुद्धा वेळोवेळी सांगितलं की बाबा राजन साहेब आमच्यासोबत होते, तुम्ही पण त्यांना साथ द्या, चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी शिवसेना करतो. परंतु त्यावेळी राजन साहेब ऐकले नाही. नंतर ज्यावेळी लोकसभेची निवडणूक देखील झाली त्यावेळी सुद्धा मी साहेबांना विनंती केली की घ्या, मला खरोखरच आमदारकी लढवायची नव्हती, मला खासदारकी लढवायची होती, मला राज्यसभेचं देखील कमिटमेंट होती, त्याच्यामुळे साहेबांना सांगत होतो की तुम्ही लढवा. परंतु झालं ते जाऊ दे. आता सुद्धा आम्ही जरी आमदार असतो तरी तुम्हीच आमदार आहात, प्रत्येक जण आमदार आहे, ह्या पद्धतीने. तळा तालुक्यात मोठ्या प्रमाणावरती कलिंगडाची लागवड केली जात असून तालुक्यातील वानस्ते, आंबडोशी, बोरघर, बेलघर, पाचघर आदी गावे कलिंगडाच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहेत. तालुक्यात प्रतिवर्षी 300 ते 400 हेक्टरवर कलिंगडाची लागवड केली जात असून दर्जेदार उत्पादन व चविष्टपणा यामुळे तालुक्यातील कलिंगडाला जिल्ह्यात मोठी मागणी असते. तालुक्यातील व्यापारी वर्ग कलिंगडाचे पीक तयार झाल्यावरती शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन कलिंगडाची खरेदी करतात. गेल्या वर्षी प्रति क्विंटल 5 ते 6 हजार रुपयांचा भाव असणारे कलिंगड यावर्षी दुपटीने महागले असून यावर्षी 10 ते 11 हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे कलिंगडाची विक्री होत आहे. प्रति हेक्टरी 200 ते 300 क्विंटल कलिंगडाचे उत्पादन केले जाते. मी गेल्या 30 वर्षापासून कलिंगड, भाजीपाला या पिकांकडे वळलेला आहे. आमचे पारंपरिक व्यवसाय हा शेती होता, पण शेती हा न परवडणारा विषय झालेला आहे आणि म्हणून आम्ही तिकडे या भाजीपाला व्यवसायाकडे आणि कलिंगडकडे वळलेलो आहोत. आज सध्या परिस्थितीमध्ये आमच्या तळा तालुक्याचा विचार केला तर किमान 400 ते 500 हेक्टरमध्ये कलिंगड आणि भाजीपाला, वेलवर्गीय भाजीपाला ही लागवड झालेली आहे. कारण आपण साधा विचार केला तर आम्ही मुंबईत जाऊन जास्तीत जास्त 15 ते 20 हजार पगार घेऊ शकतो, पण त्याच्या 4 पटीनं आम्ही आमच्या गावाकडे स्वतःच्या शेतीमध्ये 3 महिने राबलो
तर आम्हाला त्याहीपेक्षा उत्पन्न मिळू शकतो. तर माझा विरोध असं नाही की मुंबई जाण्यामध्ये जा, परंतु जर तिथल्या कमाईचा आणि आपल्या शेतीचा विचार केलात आणि शेतीकडे वळलात तर आपल्याला भरघोस उत्पन्न मिळू शकतो. आणि म्हणून माझा विचार आहे की आपण आपली जी मूळची शेती सोडून ओसाड न घालवता तिच्यातच 3 महिने राबून जर उत्पन्न केलं तर आम्हाला वर्षभर पुढे एवढं सहज उत्पन्न मिळू शकतो. रायगड जिल्हा हा पूर्वीपासूनच धान्याचा कोठार म्हणून ओळखला जातो, पण ह्या जिल्ह्यामध्ये कडधान्यसुद्धा फार महत्त्वाचं आहे. लोक खरीपमध्ये भात घेतल्यानंतर रबीमध्ये कडधान्य घ्यायचे, पण त्याला पर्याय म्हणून आता लोक भाजीपाला आणि कलिंगड ह्या पिकाकडे वळाले आहेत. कलिंगड पिकासाठी गेल्या 2-3 वर्षापासून कृषी विभागाने खूप चांगल्या प्रकारची प्रगती केली. चांगले वाण शेतकऱ्यांना आपण उपलब्ध करून दिले, त्याच्यामुळं त्यांची मार्केट व्हॅल्यू वाढली आणि कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन आता ते लोक घेऊन राहिले. याच्यामध्ये आपण रंगीत कलिंगडाचा आपण इथं प्रयोग केलेला आहे. शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे मार्गदर्शन करणं, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रशिक्षण आणि प्रदर्शनांच्याद्वारे त्यांना चांगला भाव मिळवून देणं, यासाठी आता कृषी विभाग चांगल्या प्रकारे त्यांना काम करतो त्यांच्याबरोबर आणि त्यांना प्रोत्साहन देतो आहे. तर मी शेतकरी बंधूंना विनंती करतो की मुंबईची चाकरमानी नोकरी सोडून आपण नवनवीन प्रयोग करण्यासाठी शेतीमध्ये उपलब्ध राहा. वेगवेगळ्या प्रयोगांसाठी कृषी विभागाकडे प्रकल्प सादर करा. या प्रकल्पांना अनुदान आणि मार्गदर्शन करायची जबाबदारी कृषी विभाग आहे. संपूर्णपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात चित्रित झालेल्या स्थानिक कलाकारांच्या मुख्य भूमिका असलेल्या अस्सल मालवणी भाषेच्या लहेजाने साजलेला आणि अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सादर झालेला आणि पुरस्कार प्राप्त ठरलेला भेरा हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. येत्या 28 फेब्रुवारीला वेंगुर्लाच्या नाटककार मधुसूदन कालेलकर नाट्यगृहामध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे. सध्या फक्त सिंधुदुर्गातील नाट्यगृहांमध्ये हा चित्रपट रिलीज होणार असून संपूर्ण महाराष्ट्रात 21 मार्च 2025 पासून हा चित्रपट पाहता येईल. प्रसाद खानोलकर यांच्या साकव या कथेवरती हा चित्रपट बेतलेला आहे. माझी पहिलीच फिल्म आहे आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो, अभिमान वाटतो की भेरा हा असा पहिला मालवणी चित्रपट आहे जो नॅशनल आणि इंटरनॅशनल फेस्टिवल्समध्ये त्याला एवढं रेकग्निशन मिळालं. म्हणजे पहिली मालवणी फिल्म आहे अशी जी चेन्नई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवली गेली, ज्याचा प्रीमियर तिथे झाला. पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये ज्या जवळजवळ 50 मराठी फिल्म्समधनं 7च मराठी फिल्म्स कॉम्पिटिशनला म्हणून सिलेक्ट होतात, त्याच्यात भेरा सिलेक्ट झाली आणि बेस्ट डिरेक्टर आणि बेस्ट आर्ट डिरेक्टर असे 2 अवॉर्ड्स तिला मिळाले. त्याच्यानंतर सगळ्यात अभिमानाचा क्षण म्हणजे असा होता की महाराष्ट्र गव्हर्नमेंट दरवर्षी फ्रान्समध्ये होणाऱ्या कान्स फिल्म मार्केटसाठी 3 फिल्म पाठवतं मराठी, त्याच्यात एक फिल्म होती भेरा आणि या लेवलला जाणारी ही पहिली मालवणी फिल्म ठरली. परत एकदा फिल्ममध्ये जी कथा कागदावर होती ती कथा कशी रूप घेत पडद्यावर इल्या आणि ही भेरा फिल्म ही अस्सल मालवणी असा, यात काम करणारे सगळे कलाकार अगदी 100% मालवणी असत, स्थानिक असत आणि सगळे नॉन ऍक्टर्स असत. म्हणजे आपल्यात नेहमी वावरणारे, नाटकातून काम केलेले असे आणि न केलेले असे पण कलाकार असत. त्यावेळी त्यातले निसर्ग म्हणण्यापेक्षा त्यातले व्यक्तिरेखा, तो गाव, तिकडची परिस्थिती आणि ह्या सगळ्या कथेमध्ये जिवंत मालवणी कोकण त्याच्यात ठासून भरलेला असा आणि अत्यंत सुंदर कथा असलेली ही फिल्म असा. आणि ही तुमच्यासाठी खास आम्ही 28 तारखेपासून 28 फेब्रुवारी पासून चालू करतो. नमस्कार, मी दीपक जोईल. भेरा या चित्रपटात एक पात्र केलंय विष्णू नावाचं आणि हे पात्र मला इतकं, मी जेव्हा ऐकलं होतं तेव्हाच मला इतकं आवडलं होतं की म्हटलं की हे काहीतरी वेगळं आहे, इतर पात्रांपेक्षा हे काहीतरी वेगळं पात्र आहे. हे पात्र करताना म्हणजे मदत अशी झाली की मी लहानपणापासून 2 माणसं अशी बघितली आहेत, माझ्या गावामध्ये बघितली आहेत, जी मुकी आहेत, बहिरी आहेत आणि त्यांना बोलता येत नाहीत. तर ते कसे रिॲक्ट करतात, कसे बोलतात इतरांशी, त्यांचे एक्सप्रेशन काय असतात हे मी लहानपणापासून ऐकत आलो होतो. त्यांच्याशी मी बोललो पण होतो, बऱ्याचदा बोलायचो पण गावी गेल्यावर. तर मी प्रयत्न केला की त्यांच्याकडून जे काही ऐकलंय, बघितलंय, ते कसे रिॲक्ट करतात हे या पात्रात उतरवण्याचा थोडाफार प्रयत्न केलाय. आणि येत्या 28 फेब्रुवारी पासून आमची भेरा ही फिल्म सिंधुदुर्गामध्ये रिलीज होते.
नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 5,709.95 कोटींचे अंदाजपत्रक सादर केले आहे। या बजेटमध्ये 5,684 कोटीचा खर्च तर 1,301 कोटींचा सरप्लस दाखवण्यात आलेला आहे। यात नागरिकांवरती कोणताही अतिरिक्त कर लादलेला नाहीये। पायाभूत सुविधा विकासावरती भर, रस्ते सुधारणा, पाणी पुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन आणि सार्वजनिक आरोग्य सेवांचे सक्षमीकरण यासाठी विशेष तरतुदी केल्या आहेत। शहरी विकास, नवीन प्रकल्प हाती न घेता आधीच सुरू असलेल्या प्रकल्पांना निधी देण्यावरती भर, महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी उपाय, वाणिज्यिक उपयोगाच्या झोपडपट्टींवरती मालमत्ता कर लावण्याचा प्रस्ताव ज्यामुळे अतिरिक्त महसूल प्राप्त होईल, सार्वजनिक वाहतूक सेवा सुधारणा, सार्वजनिक वाहतूक उपक्रमांना आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव ज्यामुळे नागरिकांना चांगल्या सेवा मिळतील। संपूर्णपणे हा बजेट नवी मुंबईच्या समग्र विकासाला चालना देणारा असून नागरिकांच्या गरजा आणि अपेक्षांना केंद्रस्थानी ठेवून संतुलित निधी वितरण करण्यात आलेला आहे। पनवेल महानगरपालिकेचा 3,873.86 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून महानगरपालिका क्षेत्राला लिव्हेबल सिटी करण्यावरती भर देण्यात येणार आहे। उत्पन्न वाढ, लोकउपयुक्त कामे, आरोग्य सेवा सुधारणा आणि आपत्ती व्यवस्थापन यावरती प्रशासनाचे विशेष लक्ष राहणार आहे। महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी सांगितले की गतिमान प्रशासनासाठी स्वच्छ भारत अभियान, नवीन जलस्रोतांचा शोध व बळकटीकरण तसेच आरोग्य सुविधांचा विस्तार केला जाणार आहे। पावसाळ्यातील संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी गाडी नदीला सुरक्षा भिंत बांधण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। याशिवाय आपत्ती व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी होल्डिंग पॉइंट विकसित करण्यावरती भर दिला जाईल। प्रशासनाच्या या नियोजनामुळे पनवेल शहराचा सर्वांगीण विकास साधला जाणार आहे। पनवेल महानगरपालिकेचा 2025-26चा 3,873 कोटी 86 लाखाचा हा अर्थसंकल्प महानगरपालिकेकडे सादर करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे की महानगरपालिका क्षेत्र जे आपलं आहे या संपूर्ण सिटीला लिव्हेबल सिटी करण्याच्या अनुषंगाने काय काय करता येईल या सगळ्या बाबींवरती महानगरपालिकेने, प्रशासनाने आम्ही त्याचं काटेकोरपणे नियोजन केलं आहे। याच्या बाबतीमध्ये स्पेसिफिकली उत्पन्न वाढीवरती आम्ही भर देत आहोत। त्या व्यतिरिक्त गतिमान प्रशासन, लोकाभिमुख सोयीसुविधा कशा प्रकारे उपलब्ध करून देता येतील ह्या अनुषंगाने त्या उपाययोजना आम्ही त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत। आरोग्य सुविधांची त्याच्यामध्ये वृद्धी आपण करतो आहोत। नवीन जलस्रोतांचा आपण त्याच्यामध्ये शोधण्यावरती आणि त्या बळकटीकरणासाठी आपण प्रयत्न करणार आहोत। आणि ह्या व्यतिरिक्त स्वच्छ भारत अभियानाचं काटेकोरपणे अंमलबजावणी करून याचं स्वच्छ भारतमध्ये आपण जास्तीत जास्त चांगल्या आरोग्य सुविधा आणि वैद्यकीय सुविधा आणि स्वच्छतेच्या चांगल्या सुविधा आपण शहरवासियांना उपलब्ध करून देणार आहोत। महसुलामध्ये ऑलमोस्टली सेमच आहे महसूल गेल्या वर्षी तुलनेमध्ये, उलट आम्ही आता त्यापर्यंत पोहोचलेलोच आहोत। यावर्षी उलट त्यामध्ये आम्ही जवळजवळ 100 कोटी वाढ होईल आणि आमचे 450 कोटी त्याच्यामध्ये हे होऊ शकेल। ते याच्यामध्ये आदरणीय सर्वोच्च न्यायालयामध्ये हे मॅटर पेंडिंग असल्यामुळे त्याच्या वतीमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। तो संभ्रम दूर करण्याचा महानगरपालिका कसोशीने प्रयत्न करते आहेत आणि सक्तीच्या ज्या वसुलीच्या ज्या उपाययोजना आहेत त्यासाठी आम्ही व्यावसायिकांच्या माध्यमातून, व्यापारी आस्थापनांच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त पेंडिंग पडलेला जो कर आमचा आहे तो वसुलीची आमची प्रोसेस चालू आहे। या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली तेच थांबण्याची। कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण।